नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रत्येक नातं सुंदर करणं, देखणं करणं हे परस्परांवर अवलंबून असतं आणि त्यासाठी प्रत्येकानं जर प्रयत्न केले ना तर मला असं वाटतं प्रत्येक नातं हे देखणं होऊ शकतं. आजचा आनंदी कट्टा असाच आहे, देखण्या नात्यांवर. कशी असावी ही देखणी नाती ऐकूया. टोमण्यांकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई, घोडाघोडा करणारे बाबा, बाळाला मांडीवर घेऊन बसणारी आत्या, न रागावता लाड करणारी मावशी, मुलीला मांडवात घेऊन या असा पुकारा झाल्यावर डोळे भरून येणारा मामा, माहेर वाशिणीच्या गालावरून हात फिरवत भरल्या आवाजात येत जाग घरी असं म्हणणारी काकू, नव्या गाडीवरून फिरवायला नेणारा प्रेमळ काका, सगळी गुपितं विश्वासानं शेअर करणारी मैत्रीण आणि बाकी काही तक्रार नाही हो, पण फार कमी जेवते तुमची मुलगी असं फोनवर सांगणारी प्रेमळ सासू, वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा नवरा आणि आमटी फक्कड झालीये ग, माझ्या आईची आठवण करून दिलीस असं म्हणणारा सासरा, ऑफिसमधून परतल्यावर बस ग घटकाभर असं म्हणत वाफाळता चहा पाजणारे, आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे शेजारी, चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी पत्नी, मुलात मूल होऊन क्रिकेट खेळणारे बाबा आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी नातवाला फिरवून आणणारे आबा, फेसबुकवर चिडवणारा पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा मेहुणा, इकडे तिकडे पळत हैराण करणाऱ्या नातवाला गरमागरम वरण भात मायेनं भरवणारी आजी, या सगळ्या सुखदुःखात सामील होणारा मित्रपरिवार. किती सुखाचा आणि आनंदाचा असतो ना अशा या सगळ्या नात्यांबरोबरचा हा आपला प्रवास. म्हणूनच श्रोते हो, नाती जोडायला हवी, नाती जपायला हवी, नाती सुंदर आणि देखणी करायला हवी, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.